नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत कुंभलगड किल्ला भिंत ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत असलेला कुंभलगड किल्ल्याची जी काही भिंत आहे ती जगातील सर्वात लांब असलेली सलग भिंत आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आफ्टर चायनाज वॉल. क्लिअर? आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? संरक्षण मंत्री यांच्या हस्ते, राजनाथ सिंग यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी 300 किलोमीटर सार्वत्रिक रॉकेट प्रक्षेपण प्रणालीचं नाव काय आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. पर्याय क्रमांक डी सूर्यास्त्र असं या ठिकाणी या रॉकेट लॉन्चिंग सिस्टमचं नाव आहे. बरोबर, 2 पॉईंट लिहून घ्या. इस्रायलच्या एल्बिट सिस्टमच्या सहकार्याने विकसित केलेले सूर्यास्त्र हे अचूक पृष्ठभाग ते पृष्ठभाग हल्ल्यांसाठी बनवलेले एक उच्च गतिशील बहुक्षमता असलेले प्रक्षेपक आहे. दुसरा पॉईंट, स्थानिक पातळीवर उत्पादित असल्यामुळे देशाच्या स्वदेशी संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाला मोठी यामुळे या ठिकाणी चालना मिळालेली आहे. तर पर्याय क्रमांक डी सूर्यास्त्र असं या ठिकाणी भारतातील पहिल्या स्वदेशी 300 किलोमीटर सार्वत्रिक रॉकेट प्रक्षेपण प्रणालीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, पुस्तक आहे, लिहून घ्या व्यवस्थितपणे प्रश्न. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी PPS. बरोबर, तर PP सत्यन असं त्या लेखकाचं नाव आहे. काय नाव आहे? PP सत्यन असं त्या लेखकाचं नाव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या प्रकाशित झालेल्या या ठिकाणी पुस्तकाचं काय आहे? लेखकाचं नाव आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे, प्रश्न आहे दुसराच या ठिकाणी पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर बाकीच्या लेटेस्ट प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत आणि त्यांचे जे काही लेखक आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकाचे लेखक आहेत राकेश मारिया. मोर फ्रॉम लेस फॉर मोर या पुस्तकाचे लेखक आहेत रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे. सनातन संस्कृती की अटल दृष्टी या पुस्तकाचे लेखक आहेत वासुदेव देवनानी. द ग्रेट सँक्शन्स हॅक वाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट हे पुस्तक लिहिलं आहे उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स क्वाइनेज हे पुस्तक लिहिलं आहे देवेंद्र हंडा यांनी. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक लिहिलं आहे कैलास सत्यार्थी यांनी. सब पर राम तपस्वी राजा हे पुस्तक लिहिलं आहे आशुतोष अग्निहोत्री यांनी. द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक लिहिलं आहे मनोज मुकुंद नरवणे यांनी. द बेंच द बार अँड द बिझारे हे पुस्तक लिहिलं आहे तुषार मेहता यांनी. द लॉफुल अँड द ऑफुल हे पुस्तक लिहिलं आहे तुषार मेहता यांनी. आणि द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे PP सत्यन यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्याच्या पोलिसांना पोलीस दलासाठीचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी सिक्कीम पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम पोलिसांना या ठिकाणी पोलीस दलासाठीचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींचा निशान या नावाने देखील ओळखला जातो. हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्या विशिष्ट पोलीस दलाच्या 25 वर्षांच्या उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि उल्लेखनीय सेवेचा सर्वोच्च गौरव या ठिकाणी मानला जात असतो. ठीक आहे, जर महाराष्ट्राला जर विचार केला तर 1961 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाला हा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीमध्ये. या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे सिक्कीम पोलीस. सिक्कीमबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर स्थापना 16 मे 1975. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. राज्यपाल ओम प्रकाश माथुर. राजधानी गंगटोक. एकच महत्त्वाचं धरण खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं या ठिकाणी धरण आहे रंगीत नावाचं. बरोबर, एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? खांग चेंड झोंगा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त किती भारतीय शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्रातर्फे मरणोत्तर सन्मानित केले जाणार आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2 शांतता सैनिकांना. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिवसानिमित्त या 2 शांतता भारतीय सैनिकांना या ठिकाणी संयुक्त राष्ट्रातर्फे मरणोत्तर सन्मानित केले जाणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर UN शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी असतो तर दरवर्षी 29 मेला असतो, बरोबर. आणि हे जे काही 2 आपले भारतीय शांतता सैनिक आहेत त्यांचे नाव काय आहेत तर लान्स हवालदार हरभजन सिंग, जे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थिरीकरण मोहिमेमध्ये मोनोस्कोमुळे यामुळे त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आणि दुसरे आहेत नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान, सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेमध्ये UN मिसमध्ये या ठिकाणी सेवा दिल्यामुळे या दोन्ही जणांना या ठिकाणी काय करण्यात येणार आहे तर भारतीय शांतता सैनिकांना या ठिकाणी संयुक्त राष्ट्रातर्फे मरणोत्तर सन्मानित केले जाणार आहे, बरोबर. किती शांतता सैनिकांना 2 शांतता सैनिकांना. पुढचा प्रश्न जलपरब वन्यजीव समर्थन मोहीम नावाची मोहीम आहे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक उद्देश लिहून घ्या याच्याबद्दलचं काय काम आहे किंवा काय कारण आहे. तीव्र उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे वन्यजीवांचे रक्षण करणे आणि पाण्याच्या शोधामध्ये त्यांना संरक्षित क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखणे या उद्देशाने जलपरब वन्यजीव समर्थन मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे गुजरात राज्य सरकारने. क्लिअर. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गिर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडाना, दंतीवाडा आणि धारोई. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अहमदाबाद हे या ठिकाणी शहर विद्यार्थी मित्रांनो जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 चं यजमान शहर या ठिकाणी ठरलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. योगासनाला स्पर्धात्मक जागतिक खेळ म्हणून मान्यता मिळवून देणे आणि ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश करणे हा या स्पर्धेचा मागचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे एक पॉईंट लिहून घ्या या स्पर्धेसाठी मॉस्कोट ज्याला आपण बोलता येईल शुभंकर या चॅम्पियनशिपसाठी वीर VEER वीर नावाचा सिंह हा अधिकृत शुभंकर या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न अहमदो अल अमिनो लो यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे सेनेगल नावाचा. कोणता सेनेगल नावाचा देश आहे पश्चिम आफ्रिकेतील देश आहे ज्या देशाची राजधानी डकार आहे आणि त्या ठिकाणचं चलन पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक असं या चलनाचं नाव आहे. तर सेनेगल या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून अहमदो अल अमिनो लो या ठिकाणी या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून. ठीक आहे. तर लगेच काय करूया 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान निवडण्यात आलेले आहेत नवनिर्वाचित करण्यात आले त्यांच्यावरती चर्चा करूया. युक्रेनच्या आहेत युलिया स्वेरेडेन्को, रवांडाच्या आहेत जस्टिन नेस्नियुम्बा, म्यानमारच्या आहेत यू न्यो सॉ, जमैकाच्या आहेत अँड्रू हॉलनेस, थायलंडच्या आहेत अनुतीन चार्नविराकुल, फ्रान्सच्या आहेत सेबॅस्टिन लेकोरू, मादागास्करच्या आहेत रुपिन फॉर्च्युनाट जाफिसांबो, जपानच्या आहेत साने ताकाची, नेदरलँडच्या आहेत रॉब जेटन, हंगेरीच्या आहेत पीटर मॅगार, इराकच्या आहेत अली फलिह काधिम अल जैदी आणि सेनेगलच्या आहेत अहमदो अल अमिनो लो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर ज्याला म्हणता येईल CPEC बरोबर चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बरोबर हा कोणत्या इनिशिएटिव्हचा प्रमुख प्रकल्प आहे. तर पर्याय क्रमांक ए बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बरोबर. तर या इनिशिएटिव्हचा हा एक प्रमुख प्रकल्प आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 लिहून घ्या. कोणता देश कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. तर पर्याय क्रमांक डी रशिया नावाचा देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. कझाकस्तानची ही पहिली अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. 28 मे रोजी याचा या ठिकाणी करार झालेला आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे $16.5 अब्ज असणार आहे. रशियाची सरकारी अणुऊर्जा महामंडळ रोसाटॉम या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे. जागतिक उत्पादनामधील 43% वाटा कझाकस्तानचा आहे. तरी देखील त्यांच्याकडे अद्याप कोणतेही अणुऊर्जा प्रकल्प नाही. ही देखील गोष्ट मला या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवायची आहे. तर रशिया कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी उभारणार आहे. रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को,
चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाला लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीमध्ये टाकलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रायल या देशाला संयुक्त राष्ट्राने लैंगिक हिंसाचाराच्या ब्लॅक जी काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कोणाला? इस्रायलला. अध्यक्ष इसहाक हर्जोग, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, राजधानी जेरुसलेम, चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. जगातील कोणता फुटबॉलपटू महान अर्जेंटिनी फुटबॉलपटू लिओनेल मेसी सोबत अधिकृतपणे अब्जाधीश बनलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रिस्टियानो रोनाल्डो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर जगातील या ठिकाणी सर्वात फुटबॉलपटू या ठिकाणी महान किंवा प्रसिद्ध क्रिस्टियानो रोनाल्डो हा जो काही अर्जेंटिनी फुटबॉलपटू आहे लिओनेल मेसी याच्यासोबत या ठिकाणी ऑफिशियली अब्जाधीश या ठिकाणी बनलेला आहे. शेवटचा प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेल्या VLSRS-AM क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारची हल्ला करण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे? तर पर्याय क्रमांक ए, पृष्ठभागावरून हवेमध्ये म्हणजेच सरफेस टू एअर अशा या ठिकाणी मारक क्षमता आहे या क्षेपणास्त्राची. बरोबर. तर VLSRS-M क्षेपणास्त्र प्रणाली असं या क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खरीप हंगाम 2026 साठी राष्ट्रीय कृषी परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? मुंबई, नवी दिल्ली, नागपूर की पुणे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.